नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. शेतातून जात होती विद्यार्थिनी, समोरून काळा बनून आला घोणस जातीचा अतिविषारी साप. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मागील काही दिवसापासून गडचिरोली येथील प्रकरण राज्यभर गाजत आहे. येथील एका आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या 5 ते 6 विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला होता. यात 3 विद्यार्थिनींचा तडफडून अंत झाला. ही घटना ताजी असताना आता असाच प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातही एका विद्यार्थिनीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. चेलका सेवानगर येथील एक 17 वर्षीय विद्यार्थिनी सोयाबीनच्या शेतात गेली असता तिला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तिचा मृत्यू झाला. 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिव्या गजानन राठोड वय 17 असं सर्पदंशाने प्राण गमावलेल्या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. दिव्या ही साखरविरा येथील वसराम नाईक आडे उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 11वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार 9 ऑगस्ट रोजी दिव्या चेलका सेवानगर शिवारातील आपल्या शेतात गेली होती. शेतातील सोयाबीनच्या पिकातून जात असताना अचानक तिचा पाय घोणस जातीच्या अत्यंत विषारी सापावर पडला. यानंतर सापाने तिच्या पायाला दंश केला. सर्पदंश होताच दिव्याने वेदनेनं किंचाळून हंबरडा फोडला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने तिच्या दिशेने धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचारासाठी अकोला येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तेथील डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र घोणस सापाचे विष शरीरात पसरल्याने तिची प्राणज्योत मावळली. 10 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिव्याच्या या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.